सुमित्राच्या पोरीला आणलं वाटते वावरात कापूस चालले. सुमित्राचीच पोरगी आहे ना? हो वा, सुमित्राचीच पोरगी आहे ना. माय बाई, हिचंच लग्न पक्क झालं ना वाटते? हो हो, हिचंच लग्न पक्क झालं. माय बाई व काय करते तो मग पोरगा? काही नाही, घरी शेतीबाडी आहे आणि पोरगा डॉक्टर आहे. माय बाई व डॉक्टर आहे का लगे पोरगा? बापा रे, कसा काय भेटला ना इले डॉक्टर भेटला का लगे? किती भाऊ आहेत तर मग? 2 भाऊ आहे, 1 बहीण आहे. असं असं. माय बाई, कसा काय भेटला डॉक्टर पोरगा लगे? अवा इले डॉक्टर पोरगा नव्हता आला पाहिले. इले त्याचा मोठा भाऊ आहे ना, तो आला आता पाहिले. मोठ्या भावाचं चक्कर होतं कुठंतरी चालू, तर इकडे पाले आला पोरीले आणि तिकडे त्यानं लग्न केलं. म्हणजे की लव्ह मॅरेज नाही का, लव्ह मॅरेज केली. पण या पोरानं पाहिली होती आनंदीले, तर पहिल्या नजरमध्येच आनंदी त्याला पसंत येऊन गेली होती. म्हणजे भावासोबत आला होता ना, भावासाठी पोरगी पाहिले, तर तेव्हा त्याला हे पसंत आली होती. पण भावानं लव्ह मॅरेज केली, तर तो म्हणे की आई म्हणे मी करतो म्हणे त्या पोरी संग लग्न, मला पसंत आलेली आहे म्हणे. तर असं झालं आणि मग त्याचं लग्न पक्क झालं. माय बाई व अशी गंमत आहे नाही? हो, तुला माहीतच नाही का लगे? नाही व मला नव्हतं माहीत. पहिले त्याचा मोठा भाऊ आला होता पाहिले आणि तो भावासंग आला होता की चला भावासाठी पोरगी पाहायला चाललं होतं, चला पाहू. असं झालं ते. मग त्यानं लव्ह मॅरेज केली, तर त्याला पसंत आली होती पोरगी, तर तो म्हणे की मी करतो म्हणे लग्न. सांग माय बाई, डॉक्टर पोरगा भेटला माय. नशीबच खुल्लं व आनंदीचं तर लगे. हो बाई ना, नशीबच खुल्लं. पोरगाही लय चांगला आहे, 1 नंबर आहे म्हटलं पोरगा. बिलकुल संस्कारी पोरगा आहे, लय चांगला पोरगा आहे. तू पाहिला का लगे? मग नाही तर काय, मी सरस गोष्टीत होती, माझ्या सोरीकमध्ये होती, साक्षगंधातनी होती, सरच गोष्टीत होती, मी पाहिला मी ना. आहे ना, आता वावरातनी बाया नाही भेटू राहिल्या, तर सुमित्रानं कसं बोलवलं मला आता. तिच्या वावरातनी कापूस चालले, पोरीचा साक्षगंधामध्ये बोललं नाही लगे तिनं मला, नाही बोलवलं. कायचं असंच गरिबी साक्षगंध केलं तिनं. काय जास्त लोक नव्हते बोलले, असे घराघरातले आणि त्याच्या इकडले 10-12 लोक असं साक्षगंध केलं पाहिजे तिनं. तुला तर माहित आहे गरीब आहे म्हणून ते. हो, पण मला बलवाले का काही एक गोष्ट नाही काढली तिनं, कधी काढली नाही गोष्ट आणि कधी बोलवली नाही. माहित नाही आता लग्नात बोलवते का नाही, तर लग्न कधी काढते तर पाहते ना. आता म्हणत होती बा मला, कापूस गिपूस विकल्यावर म्हणे तुरगीर निघल्यावर काढतो म्हणे लग्न. लग्न करणं का तोंडाचं आहे का बाई ना? पैसा आदला नाही लागत त्याच्यासाठी. हो बाई, लग्नाला पैसा लागते माय. घर म्हणते बांधून पाय, लग्न म्हणते करून पाय. किती पैसा लागते बापा, लय पैसा लागते. मग नाही तर काय नाही, तुला सांगितलं मी ना, मायकून जेवढी मदत होईल तेवढी करीन म्हटलं माय तुले. आणि हळूहळू करून लागन तर माय पैसे देऊन देशील. डॉक्टर पोरगा भेटला म्हणते, आता डॉक्टरच्या घरात जाणार आहे, डॉक्टरची होणारी बायको लगे कापूसी चालली का वावरातनी? माय बाई, त्याची होणारी बायको आहे ते तो अमीर त्याच्या घरचा. आपल्या मायबापाच्या घरी जसं आहे तसं राहते पोरगी, काय त्याच्यात नाही. ते पोरगी तशी गर्विष्ट नाही आहे, तिला कायचं गर्व नाही आहे, पण आनंद दिले. हा, पोरगी तर तशी चांगली आहे, पण काय ना कसं आपला चुटू कापूस चुरायली म्हटलं आहे ना. हो माय, घरातल्या कामात बी हुशार आहे म्हटलं पोरगी, वावरातल्या कामात बी हुशार आहे, सगळ्यात गोष्टीत हुशार आहे म्हटलं आनंदी, आणि अभ्यासात बी हुशार आहे. हो बाई ना, मी ना ऐकलेलं आहे, अभ्यासातही हुशार आहे. का ते मी ना गोष्ट ऐकली होती, खरी आहे का ते गोष्ट? माय बाई, कोणती गोष्ट? आनंदी पाहून गेलती म्हणते कोणा पोरा सांग. नाही हो पारो, तुला कोणा सांगितलं ती पाहून गेलती म्हणून? काही गोष्ट करतं का बाई ना, काही अफवा उडवतं का पोरीची? त्या पोरीचं आता लग्न होणार आहे आणि तिच्यापर्यंत तशी बोलली का पाहून गेलती म्हणतं? काही लाज वाटते की नाही तुला? नाही बाई, इल तर राग आला. नाही हो माय, जोऱ्या नको बोलू. मी ना असं ऐकलं, असं सांगितलं तुले, मला माहीत थोडी नाही. मी तशीच गोष्ट करू राहिली. कोणाच्या पोरीच्या बाहेर तसं बोलायला लागते का? काही बोलतं का निरा? चुप माय, चुप. सुमित्रा ऐकीन नाही तर. असं बोलते कोणाच्या पोरीच्या बाऱ्यात? आता लग्न होणार आहे तिचं, शोभते का तू असं बोलणं? नाही, असं ऐकलं मी ना. नाही तसं नाही आहे, तशी नाही ते पोरगी. आणि थोडंफार तर चालूच राहते कोणाही पोरीचं, चक्कर चिपकर तर असतेच, पण पोहून नाही गेली मी कोणासोबत. काही अफवा नको फैलू. माय बाई, असं सहभागी मनानं विचारलं बरं बाई मी ना, नाही तर सांगशील सुमित्राले. नाही बा, आता मला म्हटलं तर म्हटलं, पण दुसऱ्या कोणाजवळ म्हणशील नको माय. नाही वा, अशी उडती खबर ऐकली होती म्हणून म्हटलं माय. नाही असं काही नाही आहे. काय लेवा, आनंदीला काय घेऊन आली कापूस चाले? आता बिचारीचं लग्नच होणार आहे आणि तिला काय घेऊन आली वावरात? नाही ना हो मावशी, तिला किती म्हटलं मी ना की बाई येऊ नको बाई वावरात, राहू दे, येऊ नको. ते ऐकते कुठं पोरगी? नाही म्हणे, येतोच म्हणे, मी येतोच म्हणे. म्हणून जबरदस्तीने आली बाई, ते घेऊन यायला लागलं तिला. हो का, तशी कामाची आहे बाई ना तिला तू पोरगी. हो, कामाची आहे. लग्न झाल्यावर तुला भारीच आहे ना, पुरे कामं तुलाच करायला लागेल. तुला आठवण येईन तुला तिची. मग नाही तर काय नाही, मग पोरीची तर आठवण येईनच मला. बाई आनंदी, पाणी पितं का बाई? पाणी आणू का? नाही तर जाऊन बस ना झाडाखाली, थोडीशी थकली असेल तर. ऊन लागत असेल ना चटचट, जा बस थोडी, वेचतो आम्ही कापूस. नाही येसतो मी कापूस, येसतो. बाई पाणी आणू का तुला प्यायला? पाणी आणू का? ताण लागली का? नाही राहू दे. नाही माय, लागले असेल ताण, थांब आणतो, पाणी आणतो त्यासाठी. बरं आ नाही. सुमित्रा कुठे गेली आता? काय जण बाई कुठे गेली? लक्ष्मी मावशी, सुमित्रा कुठे गेली तर? काय माय, ते तिच्या पोरीला पाणी आणायला गेली. काय मलाही ताण लागली हो, सांग ना सुमित्राला माझ्यासाठी पी पाणी. हो सुमित्रा, हे पारोल ताण लागेलाय, पारोसाठी बी आणशील पाणी. हो आणतो. माय बाई, पारोल ताणी लागली का हो लगे? आताच आलो आपण, कापूस चाले, लागली काय लगे तुला ताण? हो मावशी, मला ताण लागते माय, 5-5 मिनिटातून पाणी प्यायची आदत आहे मला. बाई आनंदी, जाय ना बस ना थोडीशी, थकली असेल तर. राहू दे कापूस याचा, येतो ना आम्ही.
नाही नाही काकू येतो ना मी. नाही बाई लय ऊन आहे, राहू दे. नाही नाही काकू येतो ना येतो. ऐकत नाही होते, तिच्या मायनं बी म्हटलं तिले बाई राहू दे म्हणून, आम्ही येतो म्हणून, पण ऐकते का ते आनंदी? ऐकत नाही. येतोच म्हणते, जाऊ दे. आपली आनंदी तशी लय कामाची आहे. हो बाई ना, ते तर आहे कामाची आहे लय. म्हणून तिच्या मायला म्हटलं मी ना, आनंदीचं लग्न झालं की लय आठवणी न तुला आनंदीची. हो माय, पुरं घर आनंदीनं सांभाळलेलं आहे म्हटलं. आनंदी ओ आनंदी, काय झालं आई? काय म्हणून राहिली? माय बाई आणलं वाटते सुमित्रानं पाणी. नाही माय बाई पाणीत नाही आणलं तिनं, मोबाईल घेऊन आली माय बाई आनंदीचा. आनंदी याच्यावर फोन लय वेळा येऊ राहिले होते ना, लय वेळचा बाजू राहिला. हे घे. काय जुनं कोणाचा फोन आहे तर? कोणाचा असेल फोन? तिचा नवऱ्याचाच असेल, दे तिले. काय काकू काय बोलता का? मग कोणाचा असेल एवढा एवढा फोन येऊ राहिला तर नवऱ्याचाच असेल. आता आपला जमाना राहिला का सुमित्रा? हां आता तर फोनवरच बोलतात बापा. हो माय बाई, आता तर फोनवरच बोलतात. मी ना तर दीपकच्या बापाला डायरेक्ट लग्नाच्या मंडपामध्ये पाहिलं बाई. तोपर्यंत पाहिलं नाही, काही नाही, डायरेक्ट लग्नातच पाहिलं होतं म्हटलं. हो बाई, तुमच्या वेळेचा आमच्या वेळेचा जमाना वेगळा होता. आता जमाना बदलला ना, आता मोबाईल आला, आता मोबाईलवरच बोलतात. हो माय बाई, आपल्या वेळेस का मोबाईल होते का काय होतं? घेऊ माय आनंदी, लय वेळचा बाजू राहिला. घे माय बाई, डबल वाजीन नाही तर फोन. हो आई दे. टेलेक. घे माय बाई, पाय किती बाजू राहिला फोन, घे लवकर. हो आई दे. सुमित्रा त्या जवळचा फोन असेल आहे ना? हो माय बाई द्यायचाच असेल. माय ते बुवा लस फोन करतात ना, माय लस फोन करतात. दिवसातून 10-15 वेळा फोन करत असतील. जास्त पण कमी नाही. म्हणून म्हणतो दोघांचं लग्न करून दे लवकर. हो ना, त्याच तर सोयीत आहो आम्ही. आता पाहतो ना, कापूस आणि तूर निघाली की करून टाकतो लग्न, उरकून टाकतो लवकर. फोन येतात तर राहू दे ती माय घरी. तिले काय आणलं? लक्ष्मी मावशी किती म्हटलं तिले घरी राय राहिली नाही पोरगी. म्हणे येतोच म्हणे वावरात नाही, म्हणून घेऊन आली माय बाई. हॅलो, तुम्हाला म्हटलं होतं मी ना की मी वावरात नाही कापूस यायचा आलेली आहे म्हणून. कशाला फोन करत आहे बार बार? अरे मी तर विसरूनच गेलो होतो. हां विसरूनच गेलो होतं. तुम्हाला तर 5-5 मिनिटातून फोन करायची आदत झालेली आहे आता मला. आता काय करू, तू या बिना गमतच नाही मला तर. गमत नाही, 5 मिनिटही गमत नाही है ना? हो ना. चला फोन ठेवा, मी कापूस येचू राहिली वावरामध्ये, मग करीन फोन घरी गेल्यावर. बरं ठीक आहे, बाय. पण घरी गेल्याबरोबर फोन कर मला. हो बापा करतो, पण आता ठेवा फोन. आली का आनंदी? काय म्हणते तर म्हणा तू? काही नाही म्हणत आजी. माय बाई आनंदी, माझ्यासाठी एक ग्लास पाणी आण ना. सुमित्रा गेली, सुमित्रा फोन घेऊन आली, पाणी घेऊन नाही आली. बरं काकू आणतो पाणी. राहुल किती चालू आहे का नाही बरं? मला म्हणते चंद्रिका तूच आहे म्हणते माझ्यासाठी सर्व काही. माय तूच आहे म्हणते, तू याहून जास्त कोणी नाही म्हणते माझ्यासाठी. माझं गुडगुड राहते. लगे पोराले आणाले, लगे आपल्या बायकोसोबत चालला गेला लगे. मला जायच्या पहिले विचारलंही नाही चंद्रिका मी जाऊ का काही आणि जायच्या पहिले लगे माझं भांडणही केलं लगे. नाटक तर लय करते, असं दाखवते की जसं लय जीव लावते मला. चंद्रिका तूच आहे माझ्यासाठी सर्व, तूच माझ्या जवळची आहे, बाकी मला कोणी प्रेम नाही करत, असं आणि तसं. आणि लगे आता लगे पोराली आणायला गेला लगे, आणि माझ्यासाठी मला बोलला बी लगे. किती चालू आहे ना राहुल बी. आता येऊ दे नाही, येऊ दे आता राहुलले. तर कसं भांडण करतो मी त्याच्या संग. लगे एक बार बी मला विचारलं नाही जाऊ का काही होती ना त्याच्यासोबत त्याची बायको. बस झालं. येऊ दे नात त्याला घरी, दाखवतो ना दणका. नाही बाई या उदास आहेस काही तू बी. अरे काऊन तोंड फुगून आहे अशी? काहीतरी झालं वाटते, आत्यानं काहीतरी केलं. बापा रे, चंद्रिका तर लयच रागात नाही दिसू राहिली. कौनशी तोंड फुगून उभी आहे. आले का पप्पा तुम्ही? मस्त झालं आले. मग गेले तर मला सांगून नाही गेले लगे. अरे मला आठवणच नाही राहिली तुला विचारायची. असं आठवण नाही राहिली आहे ना? आठवण नाही राहिली मला विचारायची. बाबा हे काकू कोण आहे आपल्या घरामध्ये? नवीनच दिसू राहिली, कधी पाहिली नाही आपल्या घरात. नाही हे काकू कोण आहे? हे काकू कृष्णा, हे काकू कोण आहे? आता काय सांगू या पोराले कोण आहे? काय सांगू, कसं सांगू, कोणा तोंडाने सांगू आता या पोराले? सांगा ना आता पोराले कोण आहे बाई, सांगा ना. सांगता नाही का? तोंड शिवलं का तुमचं सांगाले? आता कोण सांगायच्या वेळेस लाज वाटू राहिली, करायच्या वेळेस लाज नाही वाटली ना, आता पोराला सांगायच्या वेळेस लाज वाटू राहिली का? सांगा ना कोण आहे तर. आज ना उद्या तर हे होणारच होतं, पोरगा तर विचारणारच होता तुम्हाला कोण आहे म्हणून. घरात निवाई आणून ठेवली तुम्ही ना, कोण आहे तर सांगा ना आता त्या पोराले कोण आहे तुमची, सांगा ना ते. आता कोण चूप बसले? मुस्काडला शिवलं का आता तुमचं? सांगा ना, बोला ना काही. लय चांगले संस्कार टाकू राहिले तुम्ही. एक बाप व्हायच्या नात्यानं आपल्या पोरावर लय चांगले संस्कार टाकू राहिले, मस्त संस्कार टाकू राहिले तुम्ही. सांगा आता काय रिश्ता काय आहे बाई संग तुमचावाला, काय नाता आहे तुमचावाला? सांगा ना आपल्या पोराले आता, सांगा. असे संस्कार टाकसान पोरावर, मोठा होऊन तोही तुमच्यासारखा होईल. हे सोनू तर शिल्लकच बोलू राहिली. इला तर बोलायचा चान्सच पाहिजे, आता शिल्लकच बोलू राहिली. बाबा सांगा ना कोण आहे? कोण आहे काकू? कृष्णा, हे बाई कोण आहे? हे बाई तू मावशी आहे. कृष्णा मावशी आहे, मावशी. नाही माई मावशी तशी नाही आहे. माई मावशी तर गावाला आहे. आताच मावशीच्या घरून आलो मी. रोहिणी आहे मा मावशीचं नाव, रोहिणी मावशी आहे माई. हे मावशी कोण आहे तर मी नाही पाहिली बा कधी. खबरदार इले मावशी म्हटलं तर माई बहीण करता का इले? अशी बहीण माईवाली? खबरदार मावशी म्हणायला लावलं मा पोराला तर. काय म्हणायला लाव? आई म्हणायला लाव. आई म्हणायला लावतो मग. म्हणायला लाव ना, लाजता आहे नाही तुम्हाला. लाज शरम तर पुरी इकून खाली तुम्ही ना. लाज शरम तर काही आहे नाही. मावशी म्हणायला नका लावू, आई म्हणायला लावा मग. काय बापा, काय म्हणतात मी फसलो मी. इकून बायको बोलू राहिली, तिकून ते रागानं पाहू राहिली. पोरगा एक कल्लक प्रश्न विचारू राहिला. काय कोणाकोणाला उत्तर देऊन कोणाकोणाला पाहू मी. ह्या चंद्रिकाला घरी नाही आणलं मी ना, माझ्या डोक्याला ताप आणला, ताप. बोला ना आता, बोला ना, द्या ना पोराच्या प्रश्नाचं उत्तर, द्या ना. एक ना एक दिवस तर हा दिवस येणारच होता तुमच्या जिंदगीतनी. पोराला तर सांगणंच आहे तुम्हाला कोण आणून ठेवलेली आहे तुम्ही नाही बाई घरात, तर एक ना एक दिवस हा दिवस येणारच होता. बेटा कृष्णा, ही जी आपल्या घरातली मावशी आहे ना, ही माझी मैत्रीण आहे.
मैत्रीण म्हणजे तुम्ही फ्रेंड नाही म्हणत का? फ्रेंड आहे माझी. बाबा तुमची फ्रेंड आहे तर मग आपल्या घरात नाही काऊन आहे? त्याच्या घरी काऊन नाही येते? बेटा त्याचं घर नाही ना, हां या गावात त्याचं घर नाही आहे, दुसऱ्या गावून आलेली आहे, बाहेर गावून आलेली आहे, म्हणून आपल्या इथं काही दिवसासाठी पाहुणे म्हणून आलेली आहे. हो का? काही दिवसासाठीच राहायला आलेली आहे का? हो काही दिवसासाठी आलेली आहे. असं मी काही दिवसासाठी आलेलो आहे ना. बेटा कृष्णा तुला मी पैसे दिले ना, जा दुकानातून त्यासाठी काही घेऊन ये जा. काऊन जाय पोराले. येऊ द्या ना असली आहेत तुमची पुरी असली आहेत, येऊ द्या ना पोरासमोर. हां येऊ द्या ना. कायची असली आहेत बाबा? कोणती असली आहेत? जास्तीची मस्ती आली का तू? हां जास्त मस्ती आली का? त्या पोरासमोर काय बोलू राहिली काही हां राहू दे ना. काऊन असं करायच्या वेळेस या बाईला घरात नाही आणायच्या वेळेस लाज नाही वाटली? आता लाज वाटवली का पोरासमोर? कृष्णा तुला म्हटलं ना दुकानात जा लवकर. बरं बाबा चाललो दुकानात. काऊन पाठवली त्या पोराला दुकानात? येऊ द्या ना त्या पोराच्या समोर असली आहेत. आपला बाप काय आहे, आपल्या बापाचा असली चेहरा काय आहे, आपल्या बापाची हकीकत त्याच्यासमोर आली पाहिजे ना. हां एक ना एक दिवस तर त्याच्यासमोर येणारच आहे ना हकीकत, किती लपून ठेवसान तरी. आज ना उद्या विचारी नसणार तो. हां त्याला माहीतच पडेल. माहीत पडेल तेव्हा माहीत पडेल. तू काय आता एवढी भातर करू राहिली? कोण भादरू राहिली एवढी? लाज नाही आहे हो तुम्हाला, काही लाज नाही आहे, काही लाज नाही वाटत तुम्हाला, काही लाज लज्जा शरम काही नाही आहे तुम्हाला. सर इकून खाल्ली तुम्ही ना. बापा रे हे सोनू इले बोलू राहिली आता. हां इकडे चंद्रिका इकडे सोनू, एक तरफ कुवा आणि एक तरफ खाई म्हणतात. मी फसलो बाप्पा. आता काय करू मी? चल मी चाललो. तो दुकानात गेला एकटा कृष्णा, चाललो मी त्याच्याजवळ. येते तुमचं पोरगं येते वापस. मला तुमच्यासंग बोलायचं आहे. इकडे या पहिले. बोला तुमची मॅडम तुम्हाला आवाज दिली. बोला काय चंद्रिका काय म्हणू राहिली? काय झालं? काय म्हणून राहिली, काय झालं तुम्हाला माहित नाही का? चला बरं थोडं बाहेर, मला तुमच्यासंग बोलायचं आहे. बाहेर काढली बाप्पा, इथंच बोला. मी चालली दोघांच्या मधातून चालली मी. मला काही घेणं नाही आहे तुमचं आणि तुमच्या गोष्टीमध्ये मला काही इंटरेस्ट नाही आहे. पा कशी म्हणतात मी भादर करते आपल्या. सोनू आता चुप बस तू. तुझे झालं ना काम? आलो होतो मी त्यासोबत, आणलं ना कृष्णाले. आता तुझे काम संपलं. आता मग मधात बोलू नको. बोला ना बाप्पा, मला काय शौक आला तुमच्या मधात बोलायचा? काही शौक नाही आहे मला इंटरेस्ट नाही आहे तुमच्या दोघांच्या गोष्टीमध्ये आणि काही घेणं नाही आहे तुमचं. चालली मी. काय झालं चंद्रिका? कोण अशी बोलू राहिली? राग काय चालला मॅडमला एवढा? हो कायचा राग आला? कायचा राग आला? काऊन तुम्हाला माहित नाही मला कायचा राग आला तर? म्हणजे राहू द्या, एवढे काही तुम्ही नादान नका बनू, जसं तुम्हाला काही माहीतच नाही तुम्हाला असं बोलू राहिले. कोण काय झालं? काय माहिती असायला पाहिजे मला. किती बोलले तुम्ही मला? हां तुमच्या आईसमोर तुमच्या बायकोसमोर किती बोलले मला? किती बोलले तर बोलले आणि मला बिना सांगता लगे आपल्या बायकोसंग चालले गेले लगे आपल्या सासरवाडीला. असं नाही एक बार की चंद्रिकाला विचारू दे का काही का तिथे राग आला असेल. हां काही घेणं नाही माया. मी कामं करू पुऱ्या घराची पागल झाली बा. पुरी पागल झाली तुमच्या घरात मी कामं करू आणि लगे तुम्ही मला विचारू नाही राहिले. मी कोणासाठी एवढं कामं करू राहिली? काऊन एवढी मेहनत करू राहिली? तुमच्यासाठी ना. हां तुमच्यासाठी. आणि तुम्ही लगे असे करू राहिले. नाही मला आई म्हणत होती जाय म्हणे सोनूसोबत, एकटी चालली म्हणे म्हणून मी गेलो. आईनं म्हटलं म्हणून गेलो, नाही तर चाललो नव्हतो मी. राहू द्या बाप्पा, माझं काही खोटे नका बोलू तुम्ही. माहीत आहे मला, माहीत आहे कोणं जायचं म्हटलं आणि कोणं नाही तर मला सारी गोष्ट माहीत आहे. तुम्हाला काय वाटतं की मी घराच्या कामात नाही राहतो? तुम्हाला काही माहीत नाही? सर माहीत आहे मला. कोणाला जायचं होतं, कोणं झालं म्हटलं, काय केलं काय नाही, सर माहीत आहे मला. अरे काय माहिती आहे तुला? काय माहिती आहे? विचार ना आईले विचार. कोणा मला म्हटलं होतं तर झाले. काय विचारायला लागते? सर माहीत आहे मला, सर माहीत आहे. तुम्ही किती दोघले आहे तेही माहीत झालं मला. म्हणजे दोघले म्हणजे? एवढा तुमच्या बायको जीव होता तुमचा, एवढी तुम्हाला बायको आवडत होती, तुम्हाला काय घेऊन आले? काऊन घेऊन आले मला? राहू द्यायला पाहिजे होतं. चंद्रिका तुला काहीतरी गलतफहमी झाली तुला. मला काही गलतफहमी नाही झाली. आतापर्यंत होती गलतफहमी, आता काही गलतफहमी नाही. नाही आता गलतफहमी दूर झाली. तुमच्यासाठी मी एवढी मेहनत करतो, एवढे कामं करतो घरातले. तुमच्या म्हणण्यावर एका म्हणण्यावर मी इथे येऊन गेली आणि तरी तुम्ही माझ्यासोबत असे करू राहिले. एवढं मी कोणासाठी राहिली? कोणासाठी करू राहिली? तुमच्यासाठी. सर्वांचं घरातल्याचं मन जिंकायचा प्रयत्न काऊन करू राहिली? तुमच्यासाठी. आणि तुम्हीच असे करू राहिले. माझ्यासोबत असे करू राहिले. मला किती कदर आहे तुमची, मी किती प्रेम करतो तुमच्यावर, पण तुम्ही काही प्रेम नाही करत मावर. काही प्रेम नाही करत. आपल्या बायकोवरच प्रेम करता, मावर काहीच प्रेम करत नाही. कोणी प्रेम नाही करत मावर, कोणी प्रेम नाही करत. चंद्रिका ऐक ना चंद्रिका. अरे चंद्रिका माझी गोष्ट ऐक नाही. अरे बुवा आता इले पटवा लागेन, आता इले समजून सांगा लागेल. मी तर फसलो बा, या दोन बायाच्या चक्करमध्ये फसलो मी. ज्या नंबरशी तुम्ही संपर्क करू इच्छिता तो नंबर सध्या स्विच ऑफ आहे. कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. काय झालं? किती वेळा फोन लावला चंद्रिकाले, एक बार बी तिचा फोन नाही लागू राहिला. कधी स्विच ऑफ दाखवते, कधी बिझी दाखवते, कधी उचलतच नाही. बोलणंच नाही राहिलं चंद्रिकासोबत माझ्या. स्विच ऑफच येऊ राहिला फोन. डबल एक बार लावून पाहतो. ज्या नंबरशी तुम्ही संपर्क करू इच्छिता तो नंबर सध्या स्विच ऑफ आहे. कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. काय रे बुवा किती वेळा प्रयत्न करावं, स्विच ऑफच येऊ राहिला फोन. बोलणंच नाही राहिलं चंद्रिकासोबत. काय झालं काय नाही. चंद्रिका काही लय मोठ्या प्रॉब्लेममध्ये तर नाही आहे ना? काय झालं तिला काय नाही. तिच्या घरी गेलो मी 4-5 वेळा, घराला टाला लावलेला. कोणाला फोन लावू राहिले? त्या बाईलाच फोन लावू राहिले वाटते. तिलाच फोन लावू राहिले आहे ना? तुला कधी का कोणती बाईच दिसते का? काही कोणा बाईला फोन नाही लावू राहिलो मी. माझ्या दोस्ताला फोन लावू राहिलो, माझ्या दोस्ताला फोन नाही लागू राहिला. राहू द्या ना वा, काय एवढे खोटे बोलता माझ्यासोबत? एवढे खोटं नका बोलू ना. एवढे काय खोटे बोलता? तुले का कधी का झोपता उठता बसता का बाईच दिसते का? हां एवढ्या बाया का खाली आहेत का? मागं लागतील. राहू दे, माझ्या जास्त डोकं नको खाऊ. चाललो मी आंघोळीला चाललो. हो घरातल्या कामाची इकडे लक्ष दे, त्याच्यापेक्षा इकडे तिकडे लक्ष दिल्यापेक्षा. गरम पाणी टाकलं का माझ्यासाठी आंघोळीला? हो टाकलं पाणी, जा आंघोळ करून घ्या. चल मी आंघोळ करून येतो. हो टाकलं बकेटमध्ये टाकलं पाणी, जा आंघोळ करून घ्या.
आता नाही आहे इथं, आता यायचा फोन चेक करायला पुरते मला. हाच मौका आहे, मग मौका नाही भेटेन मला फोन चेक करायला. आता करून घेता याचा फोन चेक. अरे बापा रे, याचा पासवर्ड काय ठेवलाय पण ताई ना, काय ठेवलाय पासवर्ड काय माहीतच नाही मला. दाबून पाहतो असंच. काय पासवर्ड ठेवल्याशी नाही ना, काय पासवर्ड ठेवला काही समजून नाही राहिलं मला, काहीच नाही समजून राहिलं काय पासवर्ड ठेवला आणि काय नाही तर. देत मला काय करू मग मोबाईलमध्ये? दे माझ्या मोबाईल, दे मला वापस, दे मोबाईल, काम आहे मला. काय हो बापा, का आंघोळीला बाथरूममध्ये तुम्ही मोबाईल घेऊन जाता का लगे आता? बाथरूममध्ये बी जाता का लगे घेऊन? बाथरूममध्ये घेऊन जातो, दे माझा मोबाईल, दे माझ्याजवळ. काम आहे मला, एका मित्राला फोन करायचा आहे. किती मित्र आहेत बापा तुमच्यावाले? फोनच करत राहता का? का आंघोळीला घेऊन जाता का मोबाईल? पाण्या गिन्यानं ओला गेला होईन ना, राहू द्या नाही इथं. नाही बोला नाही होत, दे माझा मोबाईल, दे माझ्याजवळ. असं काय बापा तुमच्या मोबाईलमध्ये? असा कोणता राज आहे की मोबाईल घेऊन जाता कुठे बी सोबत मोबाईल घेऊन जाता? काय याचा पासवर्ड काय? मी थोडंसं पाहत होती काही मोबाईलवर, तर तुम्ही ना याच्यावर पासवर्ड टाकेलाय. काय पासवर्ड आहे सांगा बरं? मी खोलतो, लॉक खोलतो, मला पाहू द्या थोडासा मोबाईल. काय पाहा लागते तुला मोबाईल? आहे ना तू याजवळ, तू यायला त्याच्यात नाही पाय, याच्यात काही नाही, माझ्या मोबाईलमध्ये काही नाही आहे. नाही हो बापा, त्याच्यातलं इंटरनेटच संपलं. त्याच्यातलं रिचार्ज संपलं, त्याच्यात रिचार्ज मारा लागते, म्हणून म्हटलं थोडासा पाहतो तुमचा मोबाईल. सांगा ना पासवर्ड, सांगा ना काय आहे तर. नाही मला नाही माहिती, मी बी बोललो पासवर्ड, मी बोललो. लयच तुम्ही आगाऊ आहे, लय आगाऊ आहे तुम्ही. मला माहित आहे लय आगाऊ आहे तुम्ही. तुमचं काहीतरी हाय या मोबाईलमध्ये, म्हणून मला दाखवत नाही तुम्ही. नाही काही नाही आहे, दे मोबाईल माझ्याला, दे माझं. दे म्हटलं तुला मुकड्यान मा फोन, दे म्हटलं तर दे, एका शब्दात ऐकत जाय मावलं, दे मा फोन मध्ये दे. काय एवढे का मोबाईलसाठी पागल उरायले का? सांगा ना काय पासवर्ड आहे तर देतो ना मग तुम्हाला. नाही काही नाही आहे, मग मोबाईल दे मला. मी का मोबाईल हात लावतो का? मग मोबाईल हात नाही लावायचा, दे मा मोबाईल. जा, नाही देत मोबाईल. काय करायचं करून घ्या. काय शिल्लक मा सांगा, गहू बोलू नको तू. शिल्लक नको बोलू, दे मा मोबाईल, दे मला. मी काही शिल्लक नाही बोलू राहिली, काही शिल्लक नाही बोलू राहिली. पासवर्ड सांगा बस, बाकी काही नाही करायला लागत मला. देतो का नाही देत मुकड्यान मोबाईल? नाही मोबाईल फोडून टाकीन मी तो. थोडा ना, इथं कोणाला धमकी देऊ राहिले? नाही बाई, काय झालं नाही हे दीपमालाचा आवाज काऊन राहिला एवढा ना? आणि हे दोघं नवरा बायको काऊन भांडण करू राहिले माहिती? डबल त्या बाईसाठीच भांडण झाले शिन्या दोघांचे. काय नाही बाई, काय शांतता होती माझ्या घरात नाही. कुठून त्या उदसा बाई आली आणि घरात मी या भांडण लागून गेले माया. कोण रे बाबा शेखर, काय झालं? काऊन भांडण करू राहिला दीपमाला? सांग काय झालं? तिला सांग मुकड्यान मग मोबाईल देऊन दे ना, मग मोबाईल नाही देऊ राहिली ते. काय तुझ्या मोबाईल मध्ये असं पाहू दे तिला बी. काय मोबाईल मागू राहिला? जाऊ दे ना, पाहू दे ना. नाही तू बी तिच्या ऐकून बोलू राहिली का? पाहतो का कधी तिचा मोबाईल? तिला काही गरज नाही मग मोबाईल पाहायचा, मग मोबाईल वापस दे म्हणा. आता मी काय गलत म्हटलं? काय गलत म्हटलं मी एवढं म्हटलं फक्त येईल की मोबाईलचा पासवर्ड सांगा, मला मोबाईल पाहायचा आहे बा. थोडंसं पाहायचं आहे म्हटलं, माझं रिचार्ज संपलं मोबाईलचं, तर पाहतो म्हटलं थोडासा मोबाईल. तर म्हणतात की नाही काही पासवर्ड नाही सांगत म्हणते. आणि आंघोळीला चालले तर ते आंघोळीला सोबत मोबाईल घेऊन जातो म्हणते. अरे बाबा, बरोबर तर म्हणून ते तिचं रिचार्ज संपलं म्हणते, तिला मोबाईल पाहायचा आहे तर पाहू दे ना. आणि तू तर आंघोळीला चालला ना तसा बी, आता बोलावी ना तिथं मोबाईल. पाण्यात घेऊन चालला का मोबाईल? राहू दे ना, पाहू दे तिला. सांग ना काय आहे पासवर्ड, काय तू बी निरा. नाही मला नाही सांगायचा पासवर्ड, मग मोबाईल द्यायला लावतील चुपचाप ना. नाही तर बेजानं दणके खाईन ते. तसंही माझ्या मूडला खराब आहे. काय ना मूड खराब आहे रे बाबा तुझ्या? काय ना मूड खराब आहे? सब गोष्टी असते माणसाच्या डोक्याला टेन्शन. मग हर एक गोष्ट का तुम्हाला सांगतच राहू का मी बारीक बारीक? म्हणजे पहिले तर सरळ सांगत होता, आता काय झालं तुला अचानक मध्ये? तर काही नाही झालं, मग मोबाईल मध्ये द्यायला लावते दीप मला. पाहू दे तिले. काय तू बी निरा लहान लेकासारखा करू राहिला. मी लहान लेकरासारखं करू राहिली का ते करू राहिली? तिला बोल ना तू, मलाच काय बोलू राहिली? आता काय केलं मी ना, काय केलं? आणि जाऊ दे दीप मला, देऊन दे त्याचा मोबाईल. नाही तर फालतू फोडून गिळून टाकीन मोबाईल. नाही तर मग भांडणं करीन. तुला तर माहिती आहे त्याचा राग कसा आहे, तर फोडून टाकीन मोबाईल. देऊन दे त्याचा मोबाईल वापस, जाऊ दे. बरं आता देतो मोबाईल, घ्या तुमचा मोबाईल, सडेल मोबाईल. काय पासवर्ड टाकून ठेवलं तर काय आहे काय नाही तुमच्या मोबाईलमध्ये राज? काही ना काही आहे तुमच्या मोबाईलमध्ये, म्हणून तर तुम्ही पासवर्ड सांगत नाही. काही नाही, कुठेही मोबाईल घेऊन जाता सोबत, कुठेही मोबाईल घेऊन जाता सोबत. 5 मिनिट मोबाईल एकटं ठेवत नाही. पाहूनच राहीन मी या मोबाईलमध्ये काय आहे काय नाही तर. पैसे तेव्हा पैसे दे मा मोबाईल मला लवकर वापस दे. घ्या तुमचा मोबाईल. आज मग मोबाईलला हात लावला तर लावला, याच्यानंतर जर मला मोबाईलला हात लावताना दिसली ना, मोबाईलच पडून टाकीन मी. पाहिला आता तुमचा पोरगा कसा मोबाईल घेऊन गेला तर? हो ना, हो त्या मोबाईलमध्ये काही ना काही आहे त्या मोबाईलमध्ये काही ना काही, म्हणून तर आपल्याला दाखवत नाही ना. हो व, मला बी माहिती आहे त्याच्या मोबाईलमध्ये काही ना काही आहे म्हणून. असाच तो कुठेही मोबाईल घेऊन नाही जात आणि त्याने पासवर्ड ठेवलेला आहे. थांब ना तू, धीर धर. आपण बरोबर काय आहे त्याचा पासवर्ड मोबाईलचा माहीत करू, मग पाहू त्याच्या मोबाईलच्या अंदर काय आहे म्हणून. थांब, काही ना काही आपल्याला आयडिया लावावं लागेल तेव्हाच आपलं काम होईल. नाही तसं भांडणं करून आणि झगडे करून त्याच्यापासून काही मोबाईल घेऊन काही फायदा नाही आहे. पण आता त्याला मोबाईल द्यायला काय झालं होतं मला? मी पासवर्ड मागितला होता, आता काय झालं होतं? मी सांगून द्यायला पाहिजे होता पासवर्ड. मी पाहिला असता मोबाईल आणि देऊन दिला असता. तो कसा काय दिन मोबाईल? त्याची पुरी खोटी शाळा आहे ना, त्याला माहित आहे ना. म्हणून त्यानं दिला नाही. तू टेन्शन नको घेऊ, काही ना काही आयडिया आपल्याला लावाच लागेल. पाहू ना आपण. जेव्हा तो असा मोबाईल घेऊन बसते का नाही, जेव्हा त्याच्या मोबाईलचं लॉक खोलते तो, तेव्हा बरोबर आयडियानं लपून पाहा लागते काय आहे तो पासवर्ड. बस एक बार पासवर्ड माहीत झाला त्याच्या मोबाईलचा की झालं मग. आता तुमचा पोरगा एवढा शायना आहे, आपल्यासमोर असं मोबाईलचा काही पासवर्ड खोलते नाही. पाहिजे पहिले आजूबाजूला कोणी आहे का, मग पासवर्ड खोलते. लय शायना आहे तुमचा पोरगा. अति शहाणा त्याचा बैल रिकामा असते, माहित आहे का? तो शहाणा आहे ना, आपण त्याच्यापेक्षा शहाणेपणा करू. तू टेन्शन नको घेऊ. बाबा आता काय करायचं आणि काय नाही तर. आता आपल्याला शांता काकू विचारीन की तुम्ही ना मोबाईल गिबाईल पाहिला का, काही सबूत गिबूत जोडले का, तर काय म्हणसान आता? आता शांताबाईचा तर फोन तर येईल, ते आहे.
पाहू ना काही ना काही आता दिमाग तर लावाच लागेल आपल्याला.